नमस्कार, मी शुभांगी जोशी. पाडव्याच्या खूप शुभेच्छा. पुरणपोळी, श्रीखंडपुरी करून झालंच असेल. हा महाराष्ट्रातला सण झाला. तेलंगणात वेगळ्या पद्धतीने किंवा कर्नाटकात हा सण केला जातो. नवीन माठ आणला जातो, स्वच्छ धुवून त्याच्यात चिंचेचा कोळ, गूळ आणि हंगामात येणारी सर्व फळं घातली जातात. हे पेय संध्याकाळी सर्व पाहुण्यांना आपतेष्टांना बोलून दिलं जातं. तर ह्याला पचडाई म्हणतात आणि बेऊई म्हणतात. तर आपण बघूया तो कसा करायचा ते. आजच्या उगादीच्या दिवशी म्हणजे आपण ज्याला पाडवा म्हणतो आणि दक्षिणेकडे ज्याला उगादी सण म्हटलं जातं, तर या सणाच्या दिवशी या सगळ्या फळांचा मिळून पचडा तेलुगूमध्ये म्हटलं जातं आणि कन्नडमध्ये बेऊ म्हटलं जातं, अशा प्रकारचं पेय तयार केलं जातं. तर इथं आपण बघूयात की कोणकोणती फळं आपण त्याच्यामध्ये घालतो. तर या ताटामध्ये जर आपण पाहिलं तर डाळिंब आहे, त्याचबरोबर टरबूज आहे आणि सफरचंद आहे, त्याचबरोबर द्राक्ष आहेत, केळी आहे आणि संत्री आहे. आणि तिसऱ्या ताटामध्ये आपण बघू शकतो कलिंगड आहे, अंजीर आहे आणि कैरी आहे. आणि मध्यभागी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपण याच बरोबर म्हणजे फळांच्या बरोबरीनं कडुनिंबाचा जो मोहर असतो तो देखील घालतो. डाळे फुटाणे ज्याला आपण म्हणतो ते देखील आहेत आणि त्याचबरोबर बडीशेप आहे आणि ओवा पण आहे. ही सगळी फळं घालून आपण बेऊ आणि किंवा पचडा आपण करणार आहोत. आहे जो सकाळीच आणून पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता चिंचेचं जे पाणी केलेलं आहे, बराच वेळ चिंच भिजत ठेवून त्याचं जे पाणी केलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घालतो आहोत. त्याचबरोबर गुळाचं पाणी पण थोडंसं केलेलं आहे जेणेकरून खूप आंबट वाटू नये, असं गुळाचं पाणी आणि चिंचेचं पाणी असं त्याच्यात घातलेलं आहे. आणि यामध्ये आता आपण जी मगाशी फळं पाहिली वेगवेगळ्या ताटामध्ये ती सगळी आपण एक एक करत त्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि फळं कलिंगड त्याचबरोबर अंजीर ते पण आपण घालतोय त्याच्यामध्ये. टरबूज आहे, टरबूज आपण घालतोय त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर सफरचंद, सफरचंदाचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आणि आता आपण त्याच्यामध्ये द्राक्षे, केळी आणि संत्री जे आपण मगाशी कापून ठेवलेलं आहे ते सगळं आपण त्याच्यामध्ये घालतोय. पाहतोय की पूर्ण माठ जवळजवळ फळांनी गच्च भरलेला दिसतोय. आणि आता आपण त्याच्यामध्ये फुटाणे घालतोय, डाळी अर्धा, बडीशेप, ओवा आणि जो मोहर आहे कडुलिंबाचा तो. आणि सगळं घातल्यानंतर आता आपण चमच्याने तो फिरवून घेऊयात. आत्ताच आपल्याला ममता बोलली हा पचडा इतका सुंदर करून दाखवलेला आहे. तर तुम्ही आम्ही सुद्धा हा पचडा करून बघायला पाहिजे. ऋतूनुसार हंगामानुसार येणारे पदार्थ आपण सेवन केले पाहिजेत, नाही का हो?